सूट आणि कमिशन या प्रकरणातलं हे उदाहरण आहे. वर्ग 8वा या पुस्तकातलं हे उदाहरण आहे. पान नंबर 75 पुस्तकाचं आहे आणि त्याच्यामध्ये उदाहरण हे सोडून दिलेलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला परीक्षेला सोडत असताना NMHची जी परीक्षा असते किंवा नवोदयची परीक्षा असते त्याच्यामध्ये एवढी स्टेप यायला वेळ नसतो. मग त्या वेळेला आपल्याला शॉर्टकट पद्धतीनं साध्या पद्धतीनं झटकीपट 30 सेकंदाच्या आत 1 मिनिटाच्या आत गणित कसं सोडवता येईल ही स्टेप आपण शिकवणार आहे. आणि जी तुम्हाला तुमची शालेय परीक्षा असती त्या परीक्षेला जी सोडवण्याची पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीनं जर ही जी पुस्तकात सोडवलेली पद्धत आहे किंवा जी मी शिकवणार आहे त्या पद्धतीने सोडवलं तरी चालतं. पण तुम्हाला शाळेतली जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला स्पर्धा परीक्षेला उपयोगात येणार नाही किंवा त्याला वेळ भरपूर लागेल. एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाची छापील किंमत 360 रुपयाला आहे. पण गिऱ्हाईकाला त्यांनी काय केलं 306 रुपयाला विकलं. म्हणजे जी 360 रुपयाची वस्तू होती ती 306 रुपयाला विकली. म्हणजे 60 मधून 6 रुपये गेले, खाली किती राहिले 54 रुपयाचा फायदा गिऱ्हाईकात झाला. ही झाली रकमेमध्ये सूट. कशात झाली रकमेत. पण तिने कशात विचारलं आपल्याला शेकड्यामध्ये विचारली, टक्केवारीत विचारली. दुकानदाराचा विक्री मधून जो शेकडा काय म्हणतात तोटा झाला किंवा गिऱ्हाईकाचा जो नफा झाला फायदा झाला तो विचारला तिने. छाकी घ्यायचं पहिलं. छाकी म्हणजे छापील किंमत. ही स्टेप लक्षातच घेऊन टाकाच तुम्ही. आता 2 नंबरला काय करायचं विकी घेऊन टाकायचं आणि 3 नंबरला घ्यायचं सूट. तुम्हाला मी प्रत्येक वेळेला सांगतो जेव्हा ही छापील किंमत आणि विक्री किंमत दिलेली असते तेव्हा 100 हे खाली घ्यायचे बरं का आणि छापील किंमत वरती घ्यायची. लक्षात बसून आता परत एकदा सांगतो मी. छापील किंमत आणि विक्री किंमत दोन्ही सोबत प्रश्नामध्ये जर दिलेली असेल तर त्यावेळेला 100 खाली घ्यायचे आणि दिलेली छापील किंमत वरती घ्यायची. छापील किमतीवर 306 रुपयाची काय दिली तिने नाही छापील किंमत आहे आणि ती वस्तू केवढ्याला विकली तिने 306 रुपयाला. 360 रुपयाची वस्तू 306 ला विकली. फायदा किती झाला मग 54 रुपयाचा. ही झाली नुसती सूट. काय झाली ही नुसती सूट झाली. 54 रुपयाचा फायदा गिऱ्हाईकात झाला. आता काय विचारत तिने शेकडा सूट. इथं घ्यायचं x इथं घ्यायचं शेकडा सूट. ही लिहिण्याची गरज नाही तुम्हाला. एक समजासाठी लिहू लागलो मी. हे इकडे लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही परीक्षेला नुसतं छ लिहिलं तरी जमतं व लिहिलं तरी जमतं. तुम्हाला माहिती छ म्हणजे काय व म्हणजे काय आणि स लिहिलं तरी चालतं. आता लक्षात बसन ठीक आहे. आणि आपल्याला विक्री किंमतचं काहीच घेणं देणं नाही. आता विक्री किंमतचं काही विचारलेलं पण नाही त्यांनी. मग हे 306 रुपयाच्या आता किमतीचा काय उपयोग करायचा नाही आपल्याला. कधी पण क्रॉस गुणाकार करायचा असा म्हणजे 360 नी x ला गुणाचं म्हणजे हे 360 कुठे जाते खाली जाते. सोपं आहे का. ज्या संख्येला x लागेल ती संख्या कुठे जात असती खाली जाते आणि 100 आणि 54 कुठे जाते वरती. आता कळलं. आता 00 काटण्यावर भर द्यायचा जास्त पण कधी पण. आता बघायचं 54 आणि 36 कोणाच्या पाड्यात येते 18च्या पाड्यात येते. 18 2 54 18 2 36 18 3 54 18 2 36 18 3 54 दोन्ही 10 ला भागायचं. 2 पंचे 10
एक्स बरोबर 5 त्रिक 15. बघा शेकडा सूट किती रुपये दिली मग तिने? 15 रुपये दिली, 15% दिली, शेकडा 15%. हा बघा हे प्रश्न, या प्रश्न भरपूर उदाहरण स्टेप सोडलेले आहे. एवढी गरज आहे का आपल्याला? नाही. आता याच्यापेक्षा अजून तुम्ही हे लिहिण्याऐवजी डायरेक्ट काय करू शकता पाहत. हा तुम्हाला माहिती आहे आता 360 नी एक्स ला गुणाचं आहे आणि 360 कुठे जाणार आहे? खाली जाणार आहे. म्हणजे 360 नी कोणाला भागायचं आहे? 100 ला आणि 54. कशा कशाला भागायचं आहे? 360 या संख्येनं 100 ला आणि 54 ला भागायचं आहे. कसं कळलंय? याला एक्स लागणार आहे आणि एक्स लागेल संख्या खाली जाणार. मग तुम्ही ही स्टेप सुद्धा लिहायची नाही, काहीच गरज नाही तुम्हाला लिहायची. या इथंच काटाकाटी करायची. 0 काटला 0 काटला, कळलं? 36 आणि 54 आहे. 18 त्रिक 54, 18 दोन्ही 36. लक्षात आलं का? 2 पंचे 10, 5 त्रिक 15. काय आलं उत्तर? 15. आलं का लक्षात? फक्त काय लागणार तुम्हाला? याला प्रॅक्टिस लागणार. प्रॅक्टिस जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. कारण प्रॅक्टिस नसली तर 100 कुठे लिहा हाच पहिला प्रश्न पडून जातो. परत एकदा सांगतो, छापील किंमत आणि विक्री किंमत दिलेली असेल तर 100 कुठे घ्यायचे? खाली घ्यायचे. आलं ध्यानात? घेऊन घ्या एवढं.